बातमी आहे आत्मा मालिकच्या कर्मचाऱ्यांची प्रामाणिकपणाची शिदोरी आणि पालकांना झाली सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कार्याची प्रचिती। प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील सैनिकी प्रशिक्षक व माजी सैनिक श्री पटारे प्रवीण बापूसाहेब। पहाटे 5 वाजता शिर्डी येथे साई परिक्रमेसाठी कर्तव्यावर असताना त्यांना रस्त्यावरती 30,000 रुपये किमतीचा मोबाईल आढळला। शिर्डीमध्ये भरपूर प्रमाणात भाविकांची गर्दी असल्याने मोबाईल कोणाचा आहे हे कळत नव्हते। त्या ठिकाणी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाची मुलं विविध प्रात्यक्षिकं आणि दिंडीमध्ये सहभागी होते। सदर कर्मचारी यांनी कोणत्याही प्रकारचा वेळ वाया न घालवता आत्मा मालिक शैक्षणिक संकुलातील व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर यांना कल्पना देऊन मोबाईल त्यांच्याकडे जमा केला। सरांनी IMEI नंबरच्या माध्यमातून कंपनीशी संपर्क साधला असता सदर महागडा मोबाईल हा श्री रवींद्र कडू यांचा असल्याचं आढळून आलं। रवींद्र संपतराव कडू व सौभाग्यवती मीना रवींद्र कडू यांच्या समेत असलेले बाळासाहेब कोते राहणार सोनगाव हे तिघेजण साई परिक्रमेसाठी शिर्डी या ठिकाणी आले होते। साई परिक्रमेमध्ये यांचा मोबाईल हरवला आणि तो पटारे सर यांना सापडला। श्रीमान वरपे सर यांच्या कार्यालयामध्ये श्रीमान रवींद्र कडू यांचा जो मोबाईल आहे तो सुपूर्द करण्यात आला। याबद्दल सदर पालकांनी आत्मा मालिक माऊलींच्या कार्याची प्रचिती आली। आत्मा मालिक शैक्षणिक संकुलामध्ये सुरू असलेला हरवले सापडल्या उपक्रमाबद्दल त्यांनी खूप खूप अभिनंदन केलं आणि या उपक्रमाची दखल घेतली आणि सरांचं कौतुक केलं। थोडा वेळ लागेल पण चांगल्या प्रामाणिक भावनेनं पेरलेलं चांगलंच उगवतं। मग ते आपले कर्म असो किंवा आणखीन काही। सुविचारांनी जीवन बदलत नाही पण जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलतो। आणि श्रीमान प्रवीण पटारे सर यांना पाठीमागे देखील एक पैशानं भरलेलं पाकिट सापडलं होतं। ते देखील त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे परत केलं आणि आता मोबाईलसुद्धा त्यांनी हरवले सापडले या उपक्रमामध्ये हिरिरीने सहभाग घेत परत केला। परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादासह संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी प्रवीण पटारे सर यांचं खूप खूप अभिनंदन केलं। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।